हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर गाईज एक सरप्राईज ट्रिप निघली आहे आणि सॅम दादानी आम्हा सगळ्यांना आणलंय डोंगरावर. आणि आता आम्ही कोण कोण आले तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिलं शालम ब्रो आणि सॅम दादा आम्हाला सगळ्यांना घेऊन आलाय. आणि गाईज आत्ताशी तर अर्धा डोंगर चढलाय आणि अजून आम्हाला चढायचंय तेवढा. आणि ह्याच्या पुढं पण अजून डोंगर चढायचंय. आणि हे बघा कसे बसलेत गाईज. आणि आम्ही फुल एन्जॉय चाललाय गाईज. आणि मी तर आजारी आहे गाईज आणि मी तर खूप थकत चाललोय. ह्यांचं तर काहीच थकण्याचं हे नाही होते. हे बघा गाईज, काहीच यांचं थकतच नाहीत गाईज. तर गाईज आम्ही आलोय DY पाटीलच्या डोंगरावर. आणि सॅम पायने म्हणजे मीच सॅम दादाला फोन केला अचानक. आणि मग सॅम दादा म्हणला आपल्याला असं जायचंय. तर आता एवढं मोठा डोंगर चढायचंय गाईज आम्हाला. कसं नाही पडलं तसं आले व्हिडिओ मध्ये. आता गाईज खरं घेतो गाईज. आता सक्षम चिखलात पडलेला दिसला असतं. बी केअरफुल. तू शालम ब्रोच्या बरोबर नकर राहते पण जाईल तुला पण जाईल. लागले हे लोक मला. आणि कसे पण मी चिखलात बिकलात पडतोय. आणि आता आम्ही चाललोय त्या डबक्याकडे. तर चला तुम्हाला दाखवतो. डबके नाही भाई, चांगलं ना भाई. ऑलमोस्ट 1K होईल. मी पोस्ट नाही शालमरा तुझे सरप्राईज भेटले गाईज आपल्याला. आणि आता आपण आलोय गिटार घ्यायला गाईज. गिटार घ्यायला आलोय आता. आणि आता आपण एका बिल्डिंगमध्ये आलोय. तर आपण नवीन नाही सेकंड हँड गिटार घेणार आहे. आणि आता इकडं हे दोघं सगळं विचारायला लागले काय फ्लॅट नंबर किती आहे. तर तुम्हाला गिटार घेतलं. तर गाईज सगळं फिरून झालंय. आणि गिटार पण घेऊन झालाय, डोंगरावर पण जाऊन झालंय, सगळं झालंय. आणि आत्ता गिटार प्ले करून बघितलंय, सगळं झालंय. आणि एकदा तुम्हाला प्ले करून दाखवतो गाईज. खुशी ये इकडे जरा 2 मिनटं. कॅमेरा जरा. तर गाईज तुम्ही आता बघा. असा काय आवाज आहे या गिटारचा. आणि आता खुशी मॅडम पण आत्ताच आल्यात आमच्या घरी गिटार बघाय. आणि मम्मी पण आता झोपेतून उठली आहे. आणि आम्ही खूप म्हणजे गाणे बिणे बोलत होते जीजसचे. आणि हे खुशी पुस्तक गाईज आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग झाला. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच. तर बाय.